मी प्रभूची स्तुती करतो आणि त्याला धन्यवाद देतो की आज आम्हा सर्वांना देवाने त्याच्या समक्षतेमध्ये एकत्र आणलेलं आहे. आमच्याकडनं देवाची मोठी सेवा घडावी अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून या जीवनाच्या युद्धामध्ये आम्ही एकटे नाहीत, तर देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. देव आमच्यावर, ही मोठी गोष्ट आहे. अनेक वेळा एकटाच युद्ध करत बसतो मनुष्य, एकटाच युद्ध करतो. आणि पॉलिटिक्सच्याद्वारे किंवा छल कपटाच्या द्वारे किंवा कुनीतीच्या द्वारे तो एकटाच युद्ध करतो. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन हातात घेऊन देवाच्या सहकार्याने ज्यास आम्ही काम करतो त्यास देव आमच्यामध्ये अद्भुत कृत्य करतो, तो मला विजय देतो. आज या वचनातून मला तुम्हाला बोलायचं आहे की देव निवडलेल्या थोडक्या लोकांच्या द्वारे आपलं कार्य करतो. लक्षात घ्या, निवडलेल्या आणि थोडक्या. प्रियानं, मला तुम्हाला सांगू द्या की युद्धासाठी देव फार लोकांची अपेक्षा करत नाही. ज्यावेळेस आम्ही पाहतो शास्त्रीच्या पुस्तकात गिदोनाच्या द्वारे मिद्यानाचे 1,20,000 लोक होते. हालेलुया. लक्षात घ्या, 1,20,000 लोक होते आणि इस्रायल लोक फक्त 300 होते. 300. पण देवाने विजय कोणाला दिला? इस्रायल लोकांना दिलेला. इस्रायल लोक विजयी झाले. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की बरीच काटछाट देवाने केली. आधी 32,000, मग 22,000, मग 1,000. देव म्हटलं 1,000 पण नको आहे मला, अजून कमी कर. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी 300 लोक निवडली. आणि या 300 लोकांपूर्वी देवाने आपलं कार्य केलं. दुसरी गोष्ट मला सांगायची, या 300 लोकांनी काय केलं असं की 1,20,000 लोकांना जिंकलं. अशी कोणती गोष्ट केलेली आहे? तर मला सांगू दे की त्यांनी फक्त रणशिंग फुंकला, आलेलं कर्णा वाजवला. प्रेज लॉर्ड. आणि तो कर्णा वाजवल्यानंतर बाकीच्या सर्व लोकांनी, 300 लोकांनी कर्णा वाजवला. आणि कर्ण्याचा आवाज इतका झाला की न लढता मिद्यानी लोक इस्रायलाला सोडून निघून गेले झालेले. फक्त कर्णा वाजवायचा. प्रेज लॉर्ड. आणि तुम्हाला आणि मला सुद्धा सुवार्ता सांगायची, कर्णा वाजवायचं. हे जग जर जिंकायचं असेल तर फायटिंग करून जमणार नाही, शस्त्रास्त्र वापरून जमणार नाही, चल कपटाने हे युद्ध जिंकता येणार नाही. निश्चित आता आम्हाला वाटतं कधी कधी कोणी आमच्याशी छलकपट केलं तर आम्हाला पण करावंसं वाटतं, साहजिकच आहे. पण त्यावेळेस मी देवाचा दास आहे, देवाची दासी आहे. या नात्याने मला फक्त देवाचंच वचन पूर्ण करायचं आहे. तो उंचावीला जावा, मी घटला जावा. मला माहिती की ज्यावेळेस इस्रायल देवाचे लोक युद्धामध्ये असतात ना, त्यांना अनेक वेळा घटण्याचा प्रसंग येतो. कारण शत्रू बलाढ्य असतो, ताकदवार असतो, विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण मला सांगू द्या, भिवू नका, देव तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला पॉलिटिक्स वापरायची गरज नाही, तुम्हाला छलकपट वापरायची गरज नाही, जगातल्या ज्या कुयुक्त्या त्या वापरण्याची गरज नाहीये, ताकद वापरण्याची गरज नाहीये. त्यानंतर निंदा वगैरे ज्या आहेत ना, ते मला त्या सर्व गोष्टीपासून आम्हाला वापरण्याची काही गरज नाही, त्या गोष्टी वापरण्याची गरज नाही. परंतु आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीने या जगाला जिंकणार आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. निश्चितच कधी कधी आम्हाला राग येतो. कोणी जर आमच्या विरुद्ध काहीतरी वागलं तर असं वाटतं ह्याला चांगला धडा शिकवा. पण नाही, त्यावेळेस आम्हाला स्थिर उभं राहायचं आहे. मला देवाचा आवाज ऐकायचा आहे, देवाचा आमच्याविषयी काही मत आहे आणि देवाला कशा रीतीने मी देवासमोर उभं राहावं या गोष्टीकडे मला लक्ष आहे. आणि निश्चितच त्याद्वारे देव आमच्याद्वारे काम करतो. पवित्र शास्त्रात सांगितलं, शास्त्रेचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 7वं वचन, तेव्हा परमेश्वर गिदोनास म्हणाला, तुमचा चाटून पाणी पिणाऱ्या या 300 लोकांकरवी, चाटून खाणाऱ्या चाटून पिणाऱ्या या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन. प्रेज लॉर्ड. मला ते 32,000 लोक नको आहे, मला 300 लोक पाहिजे. आज तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणावर तुम्ही हात ठेवून म्हणू शकता, प्रभू, या जगाला जिंकण्यासाठी तू मला निवडलेला आहेस, तू मला बोलावलेलं आहे, तू मला सामर्थ्य पुरवलेलं आहे.
आणि अनेक वेळा असं वाटतं की फार मोठं जर बळ असेल तरच आम्ही जिंकू शकतो, पण तसं नाही. तर देवाचं वचन सांगतं की मला फार लोक नको आहे, मला निवडलेले लोक हवे आहेत. ज्यांना निवडलेलं आहे, ज्यांना पाचारण केलेलं आहे, ज्यांना पाचारणाची खात्री आहे, त्या लोकांच्या द्वारे देव आपलं कार्य करतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या पाचारणाची खात्री करून घेणं हे फार गरजेचं आहे. 7 वर्ष मिद्यानी लोकांनी इस्रायल लोकांना त्रास दिला होता. त्यांची शेतं उगवतात कुठे तर जाळून भस्म केली जात होती. ते लोक विवर, त्यानंतर गुहा आणि किल्ले याच्यामध्ये, दुर्गामध्ये ते जाऊन आपलं जीवन ते लपवत होते, आपल्याला लपवत होते. अतिशय दयनीय अवस्था इस्रायल लोकांची होती. आणि त्यावेळेस परमेश्वर या गिदोनाला भेटला. त्याने या लोकांचा धावा ऐकला. मला सांगू द्या की या लोकांना ही दयनीय अवस्था का झाली हे महत्त्वाचं पाहण्यासारखं आहे. तर बायबल सांगतं की 6व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये जे देवाच्या दृष्टीने वाईट ते त्यांनी केलं. म्हणजे देवामागे ते चालले नाहीत, देवाचा आवाज त्यांनी ऐकला नाही, देवावर प्रेम ते केले नाही आणि ते देवासमोर नम्र झाले नाहीत. त्याचा परिणाम हा झाला की ते बंधनात सापडले, अडचणीमध्ये सापडले. माझ्या प्रियानो, आमच्या जीवनात अनेक वेळा जे कष्ट येतात त्याचं कारण आम्ही स्वतःच असतो. हालेलुया. आमचे विचार असतात, आमची वागणूक असते, आमचे डिसिजन त्या कष्टाला कारणीभूत असतात. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लहान सहान गोष्टीसाठी मी काय निर्णय घ्यावा, मी कोणत्या दिशेने चालावं, माझा पुरवठा कसा होईल, या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करण्याचं गरज आहे. कधी कधी आम्ही आमच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येतो, नाही मी इकडे गेल्यानंतर कार्य होईल. पण देवाने जर सहाय्य केलं नाही तर मी किती बलवान असेल तर मला कधीच कृपा प्राप्त होत नाही. माझे प्रश्न मला सुटल्यासारखे वाटत नाही. बायबल सांगतं माझ्यापासून वेगळे झाल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो शास्त्रीच्या पुस्तकामध्ये की जे परमेश्वरच्या दृष्टिकोनातून जे वाईट ते त्यांनी केलं त्याचा परिणाम मिद्यान्यांनी त्यांच्यावर राज्य केलं. मिद्यान्यांचा हात त्या लोकांवर होता. ते अतिशय असे कष्टामध्ये, दयनीय अवस्थेमध्ये, आणि परमेश्वराने त्यांच्यावर दया केली, त्यांचा धावा ऐकला. देवाने पाहिलं माझ्या लोकांना फार कष्ट होत आहे, फार त्रास होत आहे, मिद्यानी लोकांनी त्यांना खूप छळलेलं आहे. देवाने त्यांची प्रार्थना ऐकली इस्रायल लोकांची आणि देवाने त्याच्यातून 300 लोकांना निवडले. दुसरी गोष्ट, देवाने 300 लोक का निवडले? कारण विजयाचं गौरव मनुष्याला द्यायचं नव्हतं तर देवाला द्यायचं होतं. अनेक लोक आम्ही युद्ध जिंकतो ना, मला असं वाटतं की माझ्यामुळे, माझ्या टॅलेंटमुळे, माझ्या ताकदीमुळे, माझं चलाखीमुळे. नाही प्रियानो, आम्हाला जो विजय प्राप्त होतो तो देवाच्या कृपेमुळे आम्हाला प्राप्त होतो. म्हणून सर्व गौरव आपण देवाला दिलं पाहिजे. आणि या ठिकाणी 300 लोकांना देवाने निवडलं. याचं कारणच आहे की देव आपलं गौरव कोणाला देऊ इच्छितच नाही, घेण्याचा पण कोणी प्रयत्न करू नये. नाहीतर इस्रायल लोकांच्या सारखी आमची अवस्था होईल की जे मिद्यानाच्या तावडीमध्ये सापड. आम्ही देवाच्या हातामध्ये पडणं फार गरजेचं आहे. देवाला गौरव देणं फार गरजेचं आहे. प्रियानो, मला सांगू द्या की गिदोनाला जो विजय मिळाला त्याचं कारण त्याने देवाचं पाचारण ओळखलं. हालेलुया. सगळ्यात पहिली गोष्ट, देवाने मला काहीतरी पाचारण केलं. पेत्राच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं पहिल्या अध्यायाच्या की तुम्हा झालेलं पाचारण आणि तुम्हा झालेलं पाचारण याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करा. असं केल्यास तुमचे पतन कधीच होणार नाही. हालेलुया. पाचारणाची खात्री पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जे लोक काम करतात त्यांना आपल्या पाचारणाची खात्री. तर प्रत्येकाने देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की प्रभू मला काय पाचारण, आणि त्या पाचाराप्रमाणे जर केलं नाही ना तर आम्ही बंधनात पडतो, त्रासामध्ये सापडतो.
अनेक लोक का बंधनात आहेत? कारण त्यांनी आपलं पाचारण ओळखलंच नाही. आम्ही देवाकडे प्रार्थना करावी की मला काय पाचारण आहे. आता मला माहिती की देवाने मला पाळक म्हणून जर पाचारण केलं तर एखादा इंजिनियर म्हणून मी कधी यशस्वी झालोच नसतो. कारण देवाने मला पाचारण केलेलं आहे, एक पाळकपणाचं पाचारण केलेलं आहे. तसं आमच्या प्रत्येकाच्या ठाई देवाने काहीतरी पाचारण केलेलं आहे आणि त्या पाचारणात आम्ही असावं, त्या पाचारणाचा मी रिस्पेक्ट करावा, त्या पाचारणाची खात्री माझ्यामध्ये असावी. हालेलुया. आणि त्यावेळेस आम्ही विजयाच्या दिशेने चालत असतो. विजय आमच्या जीवनामध्ये असतो. म्हणून पवित्र शास्त्र पुन्हाही सांगू द्या की देवाने त्यांना पाचारण केले, त्या गिदोनाला पाचारण केले आणि त्यामुळे सर्व लोक आणि सर्व गिदोन आणि त्याचे लोक हे देवाला शरण गेले. हालेलुया. मला आज तुम्हाला हेच सांगायचं आहे की आम्हा प्रत्येकाला काहीतरी पाचारण आहे, काहीतरी काम आहे. नुसतं खुर्चीवर बसते आणि जाणे नव्हे हो, प्रत्येकाला काहीतरी काम आहे. मी म्हणतो म्हणून तुम्ही करता असं नाही, देव पाहतो. तर मला सांगू द्या की तुमच्या उपस्थितीमुळे काही वेगळं घडतं असं नाही, पण तुमच्या उपस्थितीमुळे ही गोष्ट सिद्ध होते की तुम्ही देवावर प्रेम करता. हालेलुया. देवाचं तुम्ही गौरव करतात, देवाची सेवा करतात आणि ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे. दुसरी गोष्ट, हे जे 300 लोक होते बरं का, जास्त नव्हते, फक्त 300 लोक होते, पण अतिशय विश्वासू होते. आणि हे कॅरेक्टर खूप महत्त्वाचं. नाहीतर प्रिचिंग पुष्कळ लोक करतात, पण फेथफुलनेस कुठं आहे, विश्वासू पण कुठं आहे. मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस गिदोनाने या लोकांना सांगितलं मी जे काही करतो ना ते तुम्ही करा, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यांनी काय केलं? शास्त्रेचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 21वा वचन. तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला. आपापल्या ठिकाणी उभा राहिला. कुठे उभा राहिला? हे फार महत्वाचं आहे. विजय असाच नाही मिळतो. देवाने जी जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे. जे पाचारण आहे त्याच्यामध्ये मी उभं राहिलं पाहिजे. देवाने जे मला करायला सांगितलं ते मी केलं पाहिजे. तर इथे आम्ही पाहतो की त्याने जे काही केलं, आता ते काय केलं तर त्याने रणशिंग फुंकल्याबरोबर बाकीच्या सर्व लोकांनी रणशिंग फुंकलं, एवढंच केलं आणि विजय मिळाला. काही वेगळं केलं नाही, बॉम्बस्फोट केला नाही, मिसाईल पाठवले नाही, पण त्यांनी एकच केलं, रणशिंग फुंकलं. आणि बाकीच्या 300 लोकांनी गिदोनाकडे पाहिलं, चला तो रणशिंग फुंकतो, आपण फुंकूया. आणि बाकीच्यांनी तसंच केलं. म्हणून तो म्हणतो माझं जू सोयीचं व हलकं आहे. जो आमचा लीडर करतो त्याला अनुसरणं, लीडरकडे लक्ष देणं, लीडर जे काही तुम्हाला सांगतो ते करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यात मनुष्याला विजय प्राप्त होतो. हालेलुया. नाही तर मला म्हणेल नाही माझं मन हे सांगतो, माझं मन ते सांगतं, मी हेच करायला पाहिजे. प्रियानो, विजय त्याच्यामध्ये नाही आहे. ज्यावेळेस मनुष्य त्यांच्या लीडरचं ऐकतो, लीडरनी सांगितल्याप्रमाणे तो करतो, ज्या जागेत उभं राहा त्या जागेतच उभं राहतो, त्यावेळेस आम्हाला कळतं की देवाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये कार्य करत आहे, पवित्र आत्मा कार्य करत. म्हणून तुम्हाला सांगू द्या की सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जे काम आम्ही करतो ते लीडरला सांगणं हे फार गरजेचं आहे. नाही तर काही लोकांना वाटतं की आता आपण वेगळे आणि लीडर वेगळे असं होतं. त्याच्यात आशीर्वाद, हे बायबलचं शिक्षण नाही आहे. या प्रकारे बायबल शिकवत नाही. मला माहिती की ज्यावेळेस नोहाने आधी कावळा पाठवला त्या समुद्रात, ते पाणी उतरताना त्यावेळेस किती उतरलं हे नोहाला काही कळेना, म्हणून त्याने कावळा पाठवला. आता तिथं पाण्यावर सगळे प्रेत तरंगत होते, त्यामुळे सगळे तरंगताना पाहिले कावळ्याने, आणि कावळ्याला सगळ्यात जास्त ते सडकं अन्न जास्त आवडतं. तो एकेका प्रेतावर जाऊन बसला आणि परत यायचा विसरलाच. नो रिपोर्टिंग, सांगितलं नाही. मला पाणी कितवर खाली गेलेलं आहे ते सांगितलं नसल्या कारणाने तो तिथेच प्रेतावर आणि रमला. नोहाने वाट पाहिली, कावळा काही परत येत नाही.
मग त्याने कबूतर पाठवलं. तर कबूतर फिरलं फिरलं सगळीकडे पाण्यावर फिरलं. एक जैतुनाचं रोपटं कुठेतरी उगवलं होतं, ते त्याने चोंचेत पकडलं आणि त्या नोहाला येऊन दाखवलं की पाणी ओसरलेलं आहे, भिवू नकोस. रिपोर्टिंग. पाणी ओसरलं याचा निरोप या कबुतराने दिला. आणि त्याच्या पुढची जी स्ट्रॅटेजी आहे, जी आम्ही पाहतो त्याच्या पुढचं जे काम आहे, तो आम्ही पाहतो की नोहा त्या ठिकाणी करत आहे. तर ही गोष्ट आम्हाला कळाली पाहिजे की ज्या ठिकाणी आम्हाला ठेवलेलं आहे ते माझ्यासाठी तुम्ही काम करत नाही, इतर एल्डर डिकनसाठी कोणी काम करत नाही, तुम्ही देवासाठी करत आहात, प्रभूला तुम्ही उंच करता. आणि बायबल सांगतं की या ठिकाणी रिपोर्ट देणं. आता मी पुष्कळ ठिकाणी होतो, इथं तसं घडतं असं नाही, किंवा घडतं की काय नाही मला माहीत नाही, परंतु घडत नाही आपल्याच्या. पण बऱ्याच ठिकाणी पाहिलं लोक रिपोर्टच करत नाही, कुठं गेलेत आणि काय गेलेत आणि कसली मिटिंग होणार आहे आणि काय प्रार्थना ठेवलेली आहे, काही पालकाला कळत नाही, समजतच नाही. अचानक कुठेतरी उगवल्यासारखं कोणीतरी दिसतं. ती गोष्ट देवापासून नाही, देव तसं सांगत नाही. देवाचं वचन आहे की आम्ही रिपोर्ट केला, ज्या जागेत देवाने आम्हाला ठेवलं त्या ठिकाणी आम्ही उभं असलं पाहिजे. आणि हीच गोष्ट गिदोनाच्या बाबतीत घडली. 300 लोक का विजयी झाले? कारण त्यांना जे काम दिलं होतं ते विश्वासूपणे करत होते. जे काम त्यांना लीडरनी दिलं होतं ते विश्वासूपणे करत राहिले आणि त्याचा परिणाम इस्रायल लोकांच्या विजयावर झाला आणि मिद्यानी तिथून पळून गेले. आणि म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्याने विश्वास आपल्यावर ठेवू नये, देवावर ठेवावा. नाही तर पुष्कळ आम्ही आपल्यावर विश्वास ठेवतो, नाही का मी करू शकतो, नाही नाही प्रभूची कृपा असेल तर मी करू शकतो. काही काही लोकांना वाटतं की मी कुणी आम्हाला बोलावलं की लगेच जावं, पण ज्या व्यक्तीला देव पाठवतो त्याने देवाला विचारलं पाहिजे. आणि म्हणून संत पौल एका ठिकाणी म्हणतो, कृपा झाली तर मी तुमच्याकडे येईल. म्हणजे येण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? कृपा पाहिजे. नाही तर आम्ही उठलं की सुटलो, चल म्हटलं की लगेच उठाले आणि पळायला. पण कृपा झाली पाहिजे, देवाकडे मागितलं पाहिजे, या बंधूला मी भेटणार आहे, प्रभू माझं सहाय्य कर, या बहिणीला मी भेटणार आहे, प्रभू माझं सहाय्य कर. हालेलुया. काही वर्षांपूर्वी मी तरुण असताना, सेवेत असताना, एक पाळक असा उठून दुसऱ्याच्या घरामध्ये प्रार्थनेला गेला. काही देवाने सांगितलं नाही, काय नाही, तो आपला गेला. मोठ्या संकटात सापडला. त्या तिथल्या स्त्रीने भलता चाळ घेतला की पाळक वेगळ्याच उद्देशाने आमच्याकडे आले होते. अहो झाला की नाही प्रॉब्लेम. हा अमका पाळक वेगळ्याच उद्देशाने माझ्या घरात बघता होता, सगळीकडे पसरलं. तर ही गोष्ट मी जावं की नाही जावं ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. प्रभूची कृपा मागितली पाहिजे. देव जर माझ्यावर असेल, माझ्या विरोधात कोणीच असू शकत नाही. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी कोणाला भिणार? मनुष्य माझे काय? म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आपल्या स्वतःवर विश्वास ठेवूच नका, देवावर विश्वास ठेवा. हालेलुया. वास्तविक आता गिदोन असा म्हणतो बरं का, हे परमेश्वरा मला कशाला निवडलं? मी तर सगळ्यात कनिष्ठ आहे, कनिष्ठ खालच्या दर्जाचा आहे, BC आपल्या भाषेत खाली, मला कशाला पाठवतो? प्रियानं इतकं नम्र झालं पाहिजे की प्रभू माझ्याजवळ काहीच नाही करणार, मी इतका कनिष्ठ आहे. किती नम्र झाला तो गिदोन. त्याने आपली अवस्था ओळखली, त्याने कळालं की मी खालच्या दर्जाचा आहे, त्याने ओळखलं की माझ्याकडे ताकद नाही आहे. हे सर्व असताना परमेश्वर म्हणतो मी तुला निवडलेलं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून देव बाह्य यष्टीवर जात नाही. बाह्य जे शरीर आहे ते देव पाहत नाही, देव अंतःकरण पाहतो. हालेलुया. आणि त्या गिदोनाच्या अंतःकरणात पाहिलं, काय पाहिलं? गिदोन फार नम्र आहे. गिदोन स्वतःला कनिष्ठ समजतो. गिदोन स्वतःला केपेबल नाही असं म्हणतो. मी त्याला केपेबल करणार, मी त्याला ताकदवार करणार, मी त्याला श्रेष्ठ बनवणार आहे. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आपण जे देवाने आपला उपयोग करावा असं वाटतं,
तर आपल्या स्वतःला ओळखावं, आम्ही काहीच नाहीत. आम्ही ताकदवार नाही, बुद्धिमान नाही, काहीच नाहीत. मला माहित आहे की देव, ज्यावेळेस तुम्ही प्रभूचा स्वीकार करता त्या दिवसापासून देव वाट पाहताय, मी याचा उपयोग करणार. तो कनिष्ठाला श्रेष्ठ बनवतो आणि उकिरड्यावर जो असतो त्याला अधिपतीच्या पंक्तीला बसवतो. हे देवाचं कार्य आहे. म्हणून मनुष्यासारखं नाहीये. मनुष्य फक्त चांगले चांगले लोक निवडून घेतो, पण परमेश्वर जे नम्र आहे, जे कनिष्ठ आहे, त्यांना देव निवडतो आणि देव त्यांचा वापर करतो. आणि म्हणून आम्हाला या उदाहरणातून एक पाहायला मिळतं, गिदोन अतिशय नम्र झालेला. त्याने आपली लायकी ओळखली. प्रभू काय उपयोग करणार, माझं काय आहे, मी कनिष्ठ आहे, मी धिक्कारलेला आहे, मी भित्रा आहे. त्या द्राक्षकुंडामध्ये मळणी करतो म्हणजे किती भित्रा आहे, काहीच नाही प्रभू माझ्याजवळ. परमेश्वर म्हणतो तू ठीक बोललास. माझ्या भाषेत असं म्हणतं, म्हणजे तुम्ही बायबलमध्ये शोधाल नाही तर. परमेश्वर म्हणतो तू ठीक बोललास, तू कनिष्ठ आहे, तू भित्रा आहे, तू अतिशय खालच्या दर्जाचा आहे, पण लक्षात ठेव मी तुला श्रेष्ठ बनवणार आहे. हालेलुया. मी तुला ताकदवार बनवणार आहे. कारण तू जे कबूल केलं ते सत्य आहे. मला माहिती आहे ते सत्य आहे. संपूर्ण मानवजात फार कनिष्ठ आहे हे देवाला माहीत आहे आणि आम्ही कबूल केलं पाहिजे. त्यावेळेस देव आमच्याद्वारे त्याचं गौरव करून घेतो. प्रियानो, इतकंच नाही तर त्यांनी नेहमी देवाचं मार्गदर्शन काय ते ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं. आपण वाचूया शास्त्रीचं पुस्तक 7वा अध्याय, पुन्हा तेच वचन आपण 17 आणि 18 तेच वचन आपण पुन्हा वाचतोय. तो त्यांना म्हणाला, माझ्याकडे पहा आणि मी करतो तसे करा. आमेन. छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहोचलो म्हणजे मी करेन तसे करा. मी व माझ्याबरोबरचे सर्व जण रणशिंगे फुंकू, तेव्हा तुम्हीही छावणीच्या सभोवती रणशिंगे फुंका. आमेन. आमेन. हालेलुया. मी जे करतो फक्त तुम्ही करा. मी रणशिंग फुंकतो, तुम्ही पण त्यावेळेस फुंकायला सुरुवात करा. किती आज्ञा पालन आहे. देवाच्या लोकांनो, विजय आमचाच आहे, पण त्यासाठी शिस्त फार महत्त्वाची आहे. चर्चला येण्याची शिस्त, प्रार्थनेची शिस्त, चर्च शास्त्र वाचनाची शिस्त. आता सुहासपासून सुहास रोजच तुम्हाला जे काही शास्त्रभाग पाठवत आहे, अगदी काटेकोरपणे जर पाळलं ना, वाचलं ना तुम्ही, नक्कीच देव काहीतरी करणार आहे. फक्त वाचावं. समजतंय का नाही समजतंय ते राहू द्या, देवावर सोपवून द्या. फक्त आज्ञापालन तर करा. काय कळलं, मला काही कळतच नाही. अहो नको कळू दे, वाचतोय ना तू, देव तुला कळून देईल. आज नाही तर उद्या कळेलच. फक्त वाचत राहा. शिस्तबद्ध जीवन देव सांगतो म्हणून आम्ही ते केलं पाहिजे. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देव मोठा विजय देतो. दुसरी गोष्ट सांगितली की युद्धाला जाताना गिदोन आणि सैन्य हे 300 होते, पण एक माणसासारखे वाटत होते. किती होते आणि वाटत किती होते? इतकं ऐक्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. आम्ही इथे पुष्कळ आहोत, 800च्या पुढं तरी असते, पण किती वाटले पाहिजे? एक. आमचं बोलणं एक असलं पाहिजे, प्रेमाची भाषा आमच्याजवळ एक असली पाहिजे, सहकार्याची भावना आमच्याजवळ एक कशी असली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही एक होतो त्यावेळेस देव आम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवतो. हालेलुया. एक होणं फार गरजेचं. तिथं असं म्हटलं की ते 300 एकसारखे वाटत होते आणि त्यांच्या तलवारी सुद्धा एक तलवारीसारख्याच भासत होत्या. प्रेज लॉर्ड. कुणी सेवा करा, एकच वाटली पाहिजे, नाही तर त्याची सेवा वेगळी, त्याची सेवा वेगळी, त्याची सेवा वेगळी. किती तलवारी झाल्या हो? अहो 100 तलवारी इथेच. त्याची सेवा वेगळी, त्याची सेवा वेगळी, त्याची तलवार वेगळी, त्याची तलवार वेगळी, त्याची तलवार. मिद्यान कसे पळून जाणार? पण तुम्ही एक तलवार बनवा आणि एक मनुष्यासारखं चालून जा. मिद्यान नक्कीच तुमच्यापासून पळ काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही किती सेवा करणारे असू दे, तलवार मात्र एकच पाहिजे. एक आत्म्यामध्ये पाहिजे, एक ऐक्यामध्ये आम्ही पाहिजे, एका प्रेमात आम्ही असलं पाहिजे.
हालेलुया. तेव्हा देव आम्हाला विजय देतो. नाहीतर या चर्चचं एक तलवार आहे, त्या चर्चची एक तलवार आहे, त्या एका चर्चची तलवार आहे, ते बाबा आदम के जमाने का एक चर्चची तलवार आहे, नाही का? जुनं चर्च ऐतिहासिक असतं, त्यांची एक तलवार आहे, यांची एक तलवार आहे. आणि मग आमच्या संस्थेच्याद्वारे अमकं कार्य होतं, त्याची मोठीच तलवार आहे. देव कार्य करत नाही, देव तुमचं ऐक्य पाहतो. तुम्ही 300 आता हात लक्षात ठेवा. आमेन. किती आहोत आम्ही? 300 म्हणजे इथं जे असेल पण बायबलच्या भाषेवर 300 म्हणजे अल्प, अल्प. कशाची प्रौढी आम्हाला मिळवता येतच नाही. नॉट अ सिंगल थिंग. एक काही गोष्ट आमच्याजवळ नाही ज्याची आम्हाला काहीतरी दाखवता येईल की आमच्याजवळ आहे. आमच्याजवळ काहीच नाही आहे. ज्याशी भावना मनामध्ये येते त्यास आम्ही एक मनुष्यासारखे वाटायला लागतो. एक तलवार आमच्याजवळ आहे. म्हणून मला सांगू द्या की शहरात किती मिनिस्टर असू द्या, तलवार मात्र एकच भासली पाहिजे. वारंवार आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. एकच तलवार आमची आहे, ती आम्हाला देणार, विजय मिळून देणार. मी पहिल्यांदा सांगितलं 1,20,000 मिद्यानी सैनिक होते आणि इस्रायल लोकांचे किती होते? आमच्या दृष्टिकोनातून अशक्य आहे. हे कधी शक्य आहे? 300 लोक 1,00,000 लोकांना जिंकणार? शक्यच नाही. कोणी पण म्हणेल शक्यच नाही. पण अशक्य ते शक्य देव करतो आलेले. लक्षात ठेवा, अशक्य ते देव शक्य करतो. म्हणून शत्रूकडे पाहून तुम्ही घाबरू नका. तुमच्यावर येणारं सैन्य किती मोठं आहे याच्याकडे पाहून घाबरू नका. हे युद्धनीतीचा पहिला नियम आहे. त्यांच्याकडे पाहून तुम्ही घाबरू नका, कारण परमेश्वर म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. तू अल्प आहे ठीक आहे, पण मी सर्वश्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवा. तू कनिष्ठ आहे तुला माहित आहे, पण मी तर आकाशपृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे तू लक्षात ठेव. म्हणजे नेहमी आपण यावर अवलंबून राहावं की देव माझ्याबरोबर आहे आणि त्याने मला विजय केलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, कोणतंही युद्ध जिंकण्याची खात्री आपल्यामध्ये आत्ताच झाली पाहिजे. पण तुम्ही जिंकणारच, कारण देव तुमच्या बरोबर आहे. विजय आत्ताच पाहायला लागा. कोणताही विषय जीवनात मिळवायला पाहिजे तर निश्चय पाहिजे. मी जर त्या एखाद्या बंधनावर मीच जर प्रेम करतो तर कधीतरी बंधनातून सुटेल का हो? शक्यच नाही. एखादं पाप म्हणा, एखादी चूक म्हणा, मलाच आवडते आणि उगाच खोटोखोटी प्रार्थना करतो. दे बाप्पा अमकं बंधन आहे त्याच्यातून मला सोडव, अमकं बंधन आहे त्या सोडव. जरा प्रभूची पाठ तिकडे फिरवेल त्या बंधनाला घटचा मिठी मारतो. सुटेल का? नाही. तर माझ्या मनामध्ये तो निश्चय हवा आहे की या गोष्टीतून मला सुटका पाहिजे. आता उदाहरणार्थ काही लोक, आता मी तुमचं बोलत नाही परंतु माझ्या मनात आले एक गोष्ट आहे की एक मनुष्य अमेरिकेमध्ये गेला. एक तरुण मुलगा अमेरिकेत गेला. पैशावाला असा, चांगल्या घरातला होता. पुढच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी अमेरिकेत गेला. आता अमेरिकेत माहिती की लोक लगेच ड्रग ॲडिक्ट होतात. मोबाईलचं त्यांना वेड लागतं. ड्रिंक म्हणजे मद्यासक्त ते होतात. ही कॉमन गोष्ट आहे. आणि हा तरुण तिकडे गेल्यानंतर तो त्याच्या नादी लागला, ड्रग्सच्या नादी लागला, ड्रिंकच्या नादी लागला. अगदी बघता बघता त्याच्यातलं सगळं काही चांगलं निघून गेलं आणि राहिलं फक्त ते ड्रग्स राहिले, ते ड्रिंक्स राहिले आणि जी काही वाईट गोष्टी आहेत त्या त्याच्या जीवनात राहिल्या. इतकंच नाही तर त्याला आता खायला मिळेना म्हणून तो चोऱ्या पण करायला लागला. ड्रग ॲडिक्ट लोकांना काही मिळत नाही त्यावेळी ते चोऱ्या करतात. चोऱ्या करायला इतकी खालावली परिस्थिती की त्याला जेवायलाच मिळेना. आणि मग लहान मुलांनी शाळेतून येताना त्या कचरकुंडीत टाकलेलं जे डस्टबिन असतं त्याच्यामध्ये टाकलेलं जे शिळं पाक आहे किंवा ते अर्धवट आहे ते खाऊन टाकायचे. हे हळूच त्या ठिकाणी जायचा आणि ते खायचं आणि पोट भरायचं. त्याला जो काहीच नव्हतं, सगळं काही कमावलेलं होतं.
आणि एकदा खात असताना त्याच्या एकदम लक्षात आलं, अरे की 20 वर्ष त्या अवस्थेमध्ये होता तो, 20 वर्ष. पण तू एक दिवस त्याच्या मनात आलं, अरे बापरे, मी कोण आहे, मी असं का करतो, मी इतका खालावलं कशासाठी. माझ्याबरोबरचे मुलं स्वतःची घरं आहेत, स्वतःच्या कार आहेत ना, लग्न झाले, त्यांना आता मुलं पण झालेली आहेत, पण माझं लग्न पण झालं नाही, मला मुलं पण नाही आहे, मला चांगली नोकरी नाही, गाडी तर सोडूनच द्या, चांगलं जेवण पण मी जेवत नाही. त्यावेळेस त्याला स्वतःची जाणीव झाली, हे वाईट आहे, मी जे काही करतो ते फार वाईट आहे. आणि तेवढ्यात त्याला डगॅडिक म्हणून पोलिसांनी त्याला त्या जिथं रिहॅबिलिटेशन असतं त्या ठिकाणी नेल्यानंतर आता तीच काउन्सिलर 2दा-3दा त्याचं काउन्सिलिंग झालं होतं, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. हे काही बडबड बडबड करते, निघून जाते, परत आपलं चालू ते चालू, सुटला की परत ड्रगच्या पाठीमागे. पण यावेळेस मात्र ती काउन्सिलर त्याच्याशी बोलत असताना तो म्हटला की मला तुझं प्रत्येक वाक्य ऐकायचं आहे, कारण मला याच्यातून सुटका पाहिजे आहे. फक्त काउन्सिलिंग नको आहे, सुटका पाहिजे. आणि हे ऐकल्यानंतर तिचं जे काउन्सिलिंग आहे त्यांनी इतकं मनपूर्वक ऐकलं, त्याला फॉलो केलं. आणि एक दिवशी त्याला कळलं की देवाने या सर्वातून माझी सुटका केलेली आहे. निश्चय. नाही तर काही लोक निश्चय नाही त्या मार्गावर जाणारच नाही, आणि थोड्या वेळाने पुन्हा त्या दुसऱ्याच मार्गावर. मी अमकं गोष्ट, आता काही लोक नाही का स्त्रियांच्या मुलींच्या नादी लागतात व्यभिचाराच्या पातकामध्ये, आणि मग देवाकडे, देवा हे व्यभिचाराचं पातक काढून टाक, हे व्यभिचाराचं पातक काढून टाक, हे व्यभिचाराचं पातक काढून टाक. आणि लगेच इकडे वळतो. एखादी ती मुलगी दिसली ना, सगळं विसरून जातो, काय व्यभिचारण काय, परत जैसे थे, सुटका होणार नाही. विजयासाठी निश्चय फार महत्वाचा आहे. प्रभू तू मला सुटका दे, तू मला सोडव. तरुणांनो लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येणारच आहेत, येतील, जसं आमच्याही जीवनामध्ये आले, पण निश्चय फार महत्वाचा आहे. योसेफाने निश्चय केला. त्या आम्ही पाहतो की पोटिफरच्या स्त्रीनं बायकोनं त्याच्यावर आळ घेतला, त्याच्यावर मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा निश्चय योसेफाचा इतका चांगला होता ना, त्याने कटकंतीचे हात असे मोडले आणि त्याच्यातून सुटका करून घेतली. त्याला ते तुरुंगवास सोसला, पण त्या स्त्रीच्या सहवासात तो गेला नाही. निश्चय, मी देवाचं लेकरू आहे, मी देवाचं मूल आहे. हालेलुया. निश्चय महत्वाचा आहे. तर अनेक लोक सुटकेसाठी प्रार्थनाही करतात आणि परत जाऊन बंधनात सापडतात, सुटकेसाठी प्रार्थनाही करतात, परत जाऊन बंधनात सापडतात. त्याची आवड ते धरतात, पापाची आवड, वाईटाची आवड, सैतानाची आवड. प्रार्थना करताना म्हणतात येशू नावात असं हो, येशू नावात तसं हो, येशू नावात धमक. आणि दुसरीकडे त्या पापाची आवड असल्या कारणाने त्याला ते मिठी मारतात. आलेली त्याला ते बिलगतात. म्हणून विजयासाठी निश्चय महत्वाचा आहे. अनेक वेळा आमच्या जीवनात असेच येतात क्षण, माझ्याही जीवनात आलेले पुष्कळसे. अनेक वेळा आम्ही प्रार्थना करतो खरी सुटकेसाठी, परंतु बंधनावर जर मी प्रेम करत असेल तर मी सुटका कधीच पावणार नाही. आमेन. बंधनावर जर माझं प्रेम असेल तर देव माझी सुटका कधीच करणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, सुटका पाहिजे तर बंधनाची घृणा करायला सुरुवात करा, पातकाची घृणा करा, जे देवाच्या दृष्टिकोनातून वाईट त्याची घृणा करा, तरच तुम्हाला विजय प्राप्त होणार आहे, तरच देव तुमच्याबरोबर असणार आहे. मिथ्यान पळालेला आहे हे तुम्हाला दिसेल, कारण तुम्ही देवाची आवड धरलेली आहे. निश्चयात देव विजयी करेल तेव्हा ज्यावेळेस तुम्ही बंधनाची घृणा कराल, किळस कराल, तेव्हा विजयाचे देव आम्हाला विजयी करतो आणि तो आम्हाला त्याच्यामध्ये वाढवतो. प्रेज लॉर्ड. पुन्हा पुन्हा सांगतो, तरुणांनो, तरुणींनो, इतर सामान्य लोकांनो, एखाद्या बंधनात आहात काय? हालेलुया. एखाद्या बंधनात आहात काय? मग ते कसलंही बंधन असो, ते पाहिजे का सुटायला? त्याची घृणा करा, त्या पापाची घृणा करा. हालेलुया.
ते पाप तुमचं फार मोठं नुकसान करणार आहे. नुकसान करणार आहे. तुमचे रिवॉर्ड तुम्ही कमवाल. इतकं ते घृणास्पद आहे. त्याची घृणा करा म्हणजे देव तुम्हाला विजयी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणत नाही तुम्हाला नरकात पाठवेल. ते पाप तुम्हाला नरकात तारण पावल्यानंतर ते पाप नरकात नेईल असं नाही. बायबल शिकवत नाही तसं. त्याला रिडम्पशन प्लॅन असं म्हणतात. तर तुमचे रिवॉर्ड मात्र तुम्ही गमवाल. बायबल सांगतं तुझी समयी कोणी तुझ्या ठाई उचलून नेऊ नये म्हणून जप. अनेक लोकांना देव सेवा देतो पण थोडी दिरंगाई केली ना देव त्याला उचलून फेकून देतो. तुझी समयी जाऊ नये म्हणून जप. जी सेवा तुला दिलेली आहे ती जाऊ नये म्हणून जप. कारण ते सेवेबद्दल मला वेगळे रिवॉर्ड आहेत. स्वर्गात तर मी प्रवेश करेलच करेल येशूच्या रक्ताच्या द्वारे. पण जी सेवा मी विश्वासूपणे करेल ना त्याचे रिवॉर्ड मला मनुष्याकडून नाही देवापासून प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण विश्वासाने देवाचं काम करूया. देवाची सेवा आपण करूया. कारण देवाचा मोठा विजय त्या ठिकाणी त्याने आमच्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट युद्ध करत असताना अनेक वेळा विश्वासावर हल्ले होतात ना. शरीरावर नाही बरं का. विश्वासावर हल्ले होतात. हालेलुया. त्यावेळेस तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. गिदोनाने अटीतटी आली होती पण त्याने विश्वास पकडला. जिथं जिथं कमी व्हायला लागलं ना तिथं म्हटलं आता तर जरा उत्तेजन द्यायचे. गिदोनाला जरा कमी भासतोय तो. प्रभू माझ्याच्याने शक्य नाही काही होणार नाही मी कनिष्ठ वगैरे त्याने सांगायला गाराने सांगायला सुरुवात केली होती हो देवाला. मग देव म्हटलं की तिथे युद्धाच्या छावणीत जा तिथं मी तुझ्याशी बोलेल. आणि तिथं छावणीत गेला ना त्याच्या पाठीमागं 2 शत्रूचे शिपाई बसलेले होते. मग एक शिपाई दुसऱ्याला सांगतो जे हे त्या ठिकाणी तो ऐकत आहे. गिदोन ऐकत आहे. तो म्हटला मला एक भाकर सापडली ती गरंगळत खाली गेली. आणि म्हणतो दुसरा काय म्हणतो जी भाकर तू पाहिली ना तो गिदोन आहे का नाही उत्तेजन. शत्रूच्या तोंडात आमच्या विजयाचे शब्द. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. शत्रूच्या तोंडामध्ये माझ्या विजयाचे शब्द आहेत. हालेलुया. म्हणून घाबरू नका. तुम्ही कधी कधी विश्वासात कमी झाला ना एखादे 2 शिपाई तुमच्याकडे पण पाठवून दिले. तुमच्याकडे पण येतील ऐकायला. तुम्हाला ऐकायला येतील की ते शिपाई काय काय बोलतायत ते. आणि मग तुमचा विश्वास होय. देव बोलतो तेव्हा नाही विश्वास वाटतो. शिपाई बोलल्यावर जास्त वाटतं नाही का. देव बोलतो तेव्हा काय गिदोनाने विश्वास नाही ठेवला पण शिपाई बोलल्यावर लगेच विश्वास ठेवला. अशी मनुष्य प्रवृत्ती आहे. आम्ही आहोतच तसे. पण देव आमच्यावर खूप प्रेम करतो. तो तुमच्या विश्वासात कमी जरी झाला ना तो तुम्हाला पराकाष्ठा करून तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करील. आलेली तुम्ही पडत असला तरी तो तुम्हाला उचलून धरेल. प्रोव्हायडेड त्या बंधनाची घृणा करा. बंधनाची घृणा करा. बंधनाला किळसवान माना. तुच्छ माना. तुम्हाला काय लागतं ते झोप येते देव देणार आहे. विजयी तो करणार आहे. पण तुम्ही जर पापाची आवड धरली ना इकडे 100 काय 200 काय 300 वर्षभर उपास करा बंधन सुटणारच नाही. पण एखादं बंधन जर तुम्हाला सुटायला पाहिजे त्याची किळस करा आणि देवाकडे धावा करा. एका दिवसात देव तुम्हाला चमत्कार करेल. अशक्य ते शक्य करेल. हालेलुया. काही काही वेळेस आम्ही तो कुटील प्रश्न असतात. तो सुटण्यासारखा नाही आहे. सुटण्यासारखा नाही हा कुटीलच आहे. काही काही लोक येतात माझ्याकडे साहेब फार कठीण आहे फार कठीण आहे. अतिशय कठीण समस्या आहे. जे तुम्हाला कठीण आहे ते देवाला सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या इंटेन्सिटी त्या समस्येची पॉवर काय आहे ना ती पाहू नका. देवाच्या पॉवरकडे पाहायला सुरुवात करा. तोच आमची गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण करेन. हालेलुया. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की 300 लोक 3200 पेक्षा पैकी किती निवडले 300 अल्प आहेत. पण देवाने आपलं सामर्थ्य प्रगट करून 1,20,000 सैन्याला पळवून लावलं. आहे की नाही अद्भुत चमत्कारिक. हालेलुया. चमत्कारिक
देव तेच करत आहे. आमच्या जीवनामध्ये देव तेच करणार आहे. विश्वास ठेवा, देवाचं गौरव पाहणार.